सोमवार 16 जून तशी इतर दिवसांसारखीच सकाळ, पण कोल्हापूरमधल्या हातकणंगले गल्ल्यातल्या आळते गावामध्ये असलेल्या निजाम या मदरशासाठी ही सकाळ नेहमीसारखी नव्हती। या मदरशात शिकणाऱ्या एका मुलाने तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, कारण सोमवारी पहाटे मदरशामधली सगळी मुलं उठली तेव्हा हा 11 वर्षाचा फैजान नाझीम मात्र झोपेतून उठला नव्हता। त्याला हातकणंगले इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याची तपासणी करताना सांगितलं फैजानचा उपचारापूर्वीच मृत्यू झालाय। मूळचा बिहारचा असलेला फैजान हा त्याच्यासोबत बिहारवरून आलेल्या 60 पेक्षा जास्त मुलांसोबत निजामिया मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेत होता। मात्र सोमवारी अचानक त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला। फैजानला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा त्याच्या हातापायावर भाजल्यासारख्या जखमा दिसल्या होत्या, त्यामुळे त्याचा मृत्यूचा तपास करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। डॉक्टरांनीही फैजानचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झालेला नाहीये असं सांगितलं, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली आणि त्यात समोर आलं फैजानचा खून झालाय। इलेक्ट्रिक शॉक देऊन तोंडात बोळा कोंबून, पण फैजानचा मृत्यू ही जितकी धक्कादायक बातमी होती तितकीच आणखीन एक धक्कादायक बातमी होती। फैजानचा मृत्यू त्याच्याच सोबत मदरशामध्ये शिकणाऱ्या एका 14 वर्षाच्या मुलाने केला होता, पण या मुलाने फैजानला नेमकं कसं मारलं, फैजानचा मृत्यू कसा झाला हे धक्कादायक प्रकरण उलगडून सांगणारा आजचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो नमस्कार, मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्रांनो, कोल्हापूरमधील हातकणंगलेपासून जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आळते गावामध्ये निजामिया नावाचा मदरसा आहे। या ठिकाणी 80 ते 90 मुलं धार्मिक शिक्षण घेतात, त्यात बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड अशा परराज्यातून आलेली जवळपास 70 मुलं आहेत। महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचं लोकांचं शिक्षणासाठी मुलांना मदरशामध्ये घालण्याचं प्रमाण कमी आहे, पण उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये मुलं मदरशामध्ये शिक्षणासाठी येतात। तसेच परराज्यातले जे मजूर महाराष्ट्रात येतात त्यांचीही मुलं अशा मदरशांमध्ये टाकली जातात। त्या ठिकाणी मुलांना धार्मिक शिक्षण तर दिलंच जातं, पण त्याशिवाय मदरशांमध्ये मुलांना राहण्याची खाण्यापिण्याची सोयही मोफत होते। निजाम या मदरशामध्येही त्याच कारणामुळे परराज्यातील मुलांची संख्या जास्त असल्याचं सांगण्यात येतं। उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर पुन्हा सगळ्या शाळा मदरसे सुरू झाले, मात्र नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक दिवसही झाला नाही तोच मदरशामध्ये एका 11 वर्षाच्या मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली। या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फैजान हा नाझीमिया मदरसामध्ये शिकणारा 11 वर्षाचा मुलगा। बिहारमधल्या जोकीहाट जिल्ह्यातील बगडेहरा हे फैजानचं मूळ गाव। मदरशाच्या रूम नंबर 2 मध्ये फैजान राहायचा। 16 जूनला पहाटे मदरशामधली सगळी मुलं उठली तरी फैजान अजून उठलाच नव्हता, त्यामुळे त्याला त्या अवस्थेत हातकणंगलेमधल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र जेव्हा डॉक्टरांनी फैजानला तपासलं तेव्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधीच फैजानचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। सोमवारी पहाटे हातकणंगले पोलिसांनाही फैजानच्या मृत्यूची माहिती देण्यात आली। तसंच फैजानच्या हातापायावर भाजल्यासारख्या जखमा दिसत होत्या, त्यामुळे फैजानचा मृतदेह फॉरेन्सिक तपासासाठी कोल्हापूरमधल्या CPR रुग्णालयात पाठवण्यात आला। त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम झाल्यानंतर फैजानचा मृत्यू हा इलेक्ट्रिक शॉक लागून झाल्याचं उघडकीस आलं। रविवारी रात्री 11:15 ते 11 वाजण्याच्या सुमारास फैजानचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं, पण हा मृत्यू कसा झाला, फैजानला नेमकं कोणी मारलं हे कोडं वाढलं होतं। त्यानंतर पोलिसांनी मदरशातील विद्यार्थी आणि शिक्षकांची कसून चौकशी केली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत CCTVच्या आधारे माहिती घेऊन तपास सुरू केला। पोलिसांना याच मदरशामध्ये शिकणाऱ्या
एका 14 वर्षाच्या मुलावर संशय आला, कारण चौकशी दरम्यान तो फारसा बोलत नव्हता. त्याची उत्तरं सुद्धा विसंगत होती. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सोमवारी मध्यरात्री या मदरशाला भेट दिली. तसंच घटनास्थळाची माहिती घेऊन पोलीस अधीक्षक यांनी संशयित मुलाला बोलवत सूचना दिल्या. त्यामुळे या मुलाची कसून चौकशी करण्यात आली. पण घाबरल्यामुळे हा मुलगा पोलिसांना काहीच माहिती देत नव्हता. मग पोलिसांनी जिल्हा व महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईगडे आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांना, मानसोपचार तज्ज्ञांना बोलवलं. त्यांच्या मदतीने या संशयित मुलाला बोलवण्यात आलं. त्यानंतर त्या मुलाने कबुली दिली की आपणच फैजानला मारलं. रविवारी 11-11:30च्या सुमारास तोंडात बोळा कोंबून आणि इलेक्ट्रिक वायरने शॉक देऊन त्यानं फैजानला मारलं होतं. 14 वर्षाच्या या मुलाने 11 वर्षाच्या मुलाचं खून करणं ही हादरून टाकणारी गोष्ट होती. पण सोबतच एक धक्कादायक गोष्ट होती, ती म्हणजे या हत्याचं कारण. हत्या करणाऱ्या मुलाला मदरशामध्ये राहायचं नव्हतं, पण इथून बाहेर पडणं सुद्धा सोपं नव्हतं. त्यामुळे एक विचित्र प्लॅन केला. जर आपण मदरशामधल्या कोणाला मारलं तर या घटनेमुळे ही मदरसाच बंद पडेल, आणि जर मदरसाच बंद पडली तर आपल्याला आपल्या घरी जाता येईल. हे डोक्यात ठेवून त्याने फैजानला मारलं असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. आता या 14 वर्षाच्या मुलाने इलेक्ट्रिक शॉक देण्यासाठी वायर कुठून मिळवली, त्यासोबतच आणखीन कोण कोण या प्रकरणात सहभागी आहेत का याचा ही शोध सुरू आहे. पण जर मदरसा बंद करण्यासाठी मारायचं होतं तर मग फैजानलाच का, या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालेलं नाही. फैजान वयाने लहान होता, शरीराने देखील तो लहान असल्यामुळे त्याला सहज मारता येईल म्हणून त्याला टार्गेट केलं असावं असाही अंदाज व्यक्त केला जातोय. या प्रकरणात आणखीन 2 मुलांची चौकशी सुरू आहे. त्या मुलांसोबत मिळून या 14 वर्षीय आरोपीने हा गुन्हा केला का असा संशय पोलिसांना आहे. मात्र केवळ शाळेला सुट्टी मिळावी आणि आपल्याला घरी जाता यावं या उद्देशाने झालेल्या या हत्येचं सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जाते. या 14 वर्षाच्या मुलाला सध्या पोलिसांनी निरीक्षण गृहामध्ये ठेवलेलं आहे. मात्र या मुलाला मदरशातून बाहेर पडण्यासाठी इतकं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं, हा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय. या संदर्भात मदरशाची देखील कसून चौकशी केली जाते, तपास केला जातोय. तर इथल्या या घटनेनंतर कोल्हापूरचे बाल हक्क कार्यकर्ते अतुल देसाई यांनी मंगळवारी राज्य बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीमध्ये देसाई यांनी राज्यातील अशा प्रकारच्या सगळ्या संस्थांची तपासणी केली जावी, धार्मिक संस्थांच्या ठिकाणी बालकांच्या हक्काचे उल्लंघन होते का याची देखील चौकशी व्हावी, यातून बालकांची होणारी पिळवणूक थांबवावी असे आळते यांनी सांगितले. तसेच इथल्या घटनेचाही कसून तपास केला जावा अशी मागणी देखील केली. खरं तर या घटनेनंतर धार्मिक संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या सुरक्षेवर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचा चर्चा होत आहे. त्यामुळे फैजानच्या मृत्यूमागे आणखीन कोणी आहे का, आणखीन वेगळं कारण आहे का, मदरशाची देखील तपासणी केली जाणार का, या प्रश्नांची उत्तरं मिळणं मात्र बाकी आहे. या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, या माहितीवरून तुम्हाला काय वाटते, तुमची काय मतं आहेत, मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. कोल्हापूरमध्ये घडलेल्या ह्या घटनेबद्दल तुमची मतं मला नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. जाण्याआधी या माहितीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या, कारण लाईक आणि सबस्क्राईब मोफत आहे. पण तुमच्या बहिणीची मेहनत लक्षात घेता एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.